नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत राज्य ज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण गुरुजींचं स्वागत करूया. गुरुजी नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या प्रेक्षकांना आजच्या दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. गेल्या 4-5 दिवसांपासून आपण सगळेजण दिवाळी अत्यंत आनंदात साजरी करतोय. ही दिवाळी आपल्या सगळ्यांसाठी मंगलमय ठरो, आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य आणि दीर्घायुष्य घेऊन येऊ. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर मार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे. एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मला नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत. माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते पुढे खूप छान पद्धतीने चालवत आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर मुंबई या ठिकाणी आहे आणि माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवरती आपली सेवा पुरवत असतात. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटण्याकरता आपण पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी तुम्ही निश्चितपणाने गुरुजींना भेटू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन मिळवू शकता. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया, चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. खूप महत्त्वाचा विषय आपण आजही घेतलाय, नजर दोष. याच्या बाबतीमध्ये मला सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला विचारायचं आहे की अनेक वेळेला आपण ही चर्चा ऐकतो, नजर दोष होतो किंवा नजर दोष झाला, माझ्या मुलाला झाला, मुलीला झाला वगैरे आपण ऐकतो. तर खरंच नजर दोष असतो का? दुष्परिणाम काय असतात या नजर दोषाचे? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲस्ट्रॉलॉजी सारख्या एका प्रगल्भ शास्त्रामध्ये याच्यावरती कशा पद्धतीचे उपाय आहेत? प्रशांतजी, सर्वप्रथम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला सगळ्यांना आरोग्यदायी जावो, निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य आपल्या सगळ्यांना लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि जो आजचा पहिला प्रश्न तुम्ही विचारलाय की नजरदोष असतो का, तर प्रशांतजी 100% नजरदोष असतो. आणि नजरदोष असतो म्हणजे की त्याच्यामध्ये लहान मुलापासून म्हणजे पाळण्यातल्या बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत नजर ही कुणालाही लागू शकते, नजर ही प्रत्येकाला लागते. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं म्हणजे की घराला सुद्धा नजर लागते. तुमच्या दारामध्ये एखादं झाड असेल जे बहरलं असेल चांगलं, तर त्याला सुद्धा नजर लागू शकते. प्राण्याला सुद्धा नजर लागू शकते. म्हणजे नजरदोष हा आहे आणि ह्या नजरदोषाचा सगळ्यांना सामना करावा लागतो. आता नजरदोष आहे हे आपण प्रत्येकजण म्हणतो की बाबा हा नजरदोष आहे किंवा काय आहे, आणि मग त्याचे दुष्परिणाम म्हणजे की त्याचे दुष्परिणाम आपल्याला काय भोगावे लागतात. तर जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे म्हणजे की एकदा नजर लागली की काय होतं की खूप विकनेस तुमच्यामध्ये येतो. म्हणजे एकदम अशक्तपणा तुम्ही फील करायला लागता. काही काहींच्या याच्यामध्ये विनाकारण अनामिक भीती वाटायला लागते की काहीतरी होणार आहे, काहीतरी होईल असं भीती वाटते. झोप उडते पूर्णपणे, की झोप म्हणजे की तुम्ही झोपता परंतु ती झोप नसते, म्हणजे की तुम्ही फक्त ग्लानीमध्ये असता किंवा झोप लागत नाही, त्याच्यामध्ये समस्या असते. चौथा पार्ट म्हणजे त्याच्यामध्ये असं येतो की अन्नावरची पूर्णपणे वासना उडते. म्हणजे की तुम्हाला खावंच नाही असं वाटतं, पूर्णपणे अन्नावरची वासना उडते आणि विनाकारण आपण आजारी असल्याचं फील येतो. याला तुम्ही म्हणता की पूर्णपणे मला नजरदोष लागले किंवा मला नजर लागलाय. आता ॲस्ट्रॉलॉजी अँगल ज्या वेळेला ह्याच्यामध्ये येतो की एखाद्या व्यक्ती तुम्हाला सांगते की तुम्हाला नजर लागली आहे किंवा दृष्ट लागली असं म्हणते, म्हणजे तर त्यावेळेला एक्झॅक्टली काय म्हणजे कशावरनं कळतं ह्या गोष्टीचा ज्यावेळेला तुम्ही सिक्वेन्स बघाल ना, त्यावेळेला तुमचा हा विश्वास बसेल की खरंच नजरदोष असतो. तर प्रशांतजी असं असतं की ज्या वेळेला आपल्याकडे समोर व्यक्ती येते किंवा त्या व्यक्तीला नजर झाली आहे हे ज्या वेळेला त्याला समोर आपल्याला कळतं, तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या बाजूला आहे ना पूर्ण एक आभा आहे, म्हणजे ओरा आपण ज्याला म्हणतो की प्रत्येक व्यक्तीची एक ओरा आहे आणि ही पूर्ण ब्लिश कलरची असते. म्हणजे स्काय ब्ल्यू जसा कलर आहे डार्क, तशी ती पूर्ण निळी दिसत असते म्हणजे. आणि ज्या वेळेला अशा कुठल्या नजर दोष किंवा असा काही दोष त्याला लागतो त्याच्यावर ती पूर्णपणे ब्राउनिश झालेली असते, म्हणजे ब्राउनिश आणि रेडिश झालेली असते, की जे बघता क्षणी लगेच कळतं की या व्यक्तीला नजरेचा त्रास झाला आहे. आणि नजरेचा त्रास झाल्यानंतर त्याच्यावरती उपायही खूप सोपे आहेत. म्हणजे की आपण घरी दृष्ट वगैरे काढून टाकतो, तांदूळ पाणी वगैरे उतरवून टाकतो, मीठ मोहरी उतरवून टाकतो. तर असे घरगुती उपाय पण त्याच्यावरती केले जातात. परंतु ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ह्या गोष्टीला सुद्धा सखोल मार्गदर्शन अवेलेबल आहे आणि पूर्णपणे त्याच्यावरती संहितासुद्धा लिहिल्या गेलेल्या आहेत. एक छोटंसं उदाहरण सांगतो की आमच्या समोर एक गुजराती भाभी होत्या. ज्या गुजराती भाभी 2 महिने आजारी होत्या आणि त्यांचं काही निदान होत नव्हतं की त्या कशामुळे आजारी आहेत आणि काय. शेवट असं आलं की 2 महिन्यामध्ये त्यांनी अन्नाचा पण त्याग केला. म्हणजे की अन्नावर
फ्लॉवरची पण वासना उडाली. पाणी सुद्धा त्यांना म्हणजे पूर्ण प्यायलं जात नव्हतं. अगदी चमच्यानी 1-2 चमचे दिल्यावर ते घेत होत्या. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणले की आता औषधं काम करत नाहीये, काय झालंय ते कळत नाहीये, मग चला आपण गुरुजींकडे जाऊया. आणि मग त्यावेळेला विचारलं की असा असा त्रास आहे. म्हटलं घेऊन या. त्यावेळेला ते म्हटलं की खरंच घेऊन येणं शक्य नाही, स्ट्रेचरवर आणावं लागेल, इतकी अवस्था बेकार आहे. म्हणलं ठीक आहे, मग आज काम आटपल्यावर मी येतो घरी आणि बघतो त्यांना. मग समोरच राहिलं, त्यामुळे मी घरी बघायला गेलो त्यांना. घरी बघायला गेल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची इतकी ओरा डिस्टर्ब झाली होती की ती पूर्णपणे ब्राउनिश झालेली, म्हणजे ब्ल्यू कुठे नव्हतीच. म्हणजे म्हटलं एवढे दिवस तुम्ही काय करत होते. मग त्याच्यानंतर त्यांना एक सिंपल उपाय सांगितला की हे तुम्ही करा आणि उद्या जे आहे ते मी स्वतः येऊन करतो. तर त्याच्यामध्ये एक विमोचन म्हणून विधी येतो जो ॲस्ट्रॉलॉजीने स्पेसिफिक सांगितलेला आहे. तर त्याप्रमाणे त्यांचं विमोचन विधी केलं. विमोचन विधी केल्यानंतर फरक असा पडला की त्या जेवायला लागल्या म्हणजे आणि पाणी प्यायला लागल्या नॅचरली. त्यामुळे 3-4 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये ताकद आली. चौथ्या दिवशी या मला भेटायला ऑफिसमध्ये आल्या. माझी बाई 2 महिने पूर्णपणे झोपून होती, काही मेडिसिन वगैरे काय न करता. ज्यावेळेला तिचा विमोचन विधी केला, चौथ्या दिवशी त्या ऑफिसमध्ये भेटायला आल्या. ऑफिसमध्ये भेटायला आल्यानंतर त्यांना पूर्णपणे त्याच्या पुढचा जो उपाय आहे तो करून दिला. त्याच्यानंतर त्या ठणठणीत बरा झाल्या. म्हणजे नजर दोषाचा एवढा इफेक्ट माणसावरती होतो. हा एक फक्त आजारपणाच्या बाबतीत झाला. दुसरं एक आवर्जून उदाहरण सांगावं असं वाटतं की एक ॲडव्होकेट आहेत ज्यांची प्रॅक्टिस खूप चांगली चालते आणि त्यांना असं झालं की अचानकपणे कोर्टात जायची इच्छाच नाही राहिली. म्हणजे दररोज सकाळी ते कोर्टाच्या टायमाला रेडी व्हायचे, कोर्ट बीट सगळं घ्यायचे, त्यांची ब्रीफकेस घ्यायचे, टोटल असिस्टंट सगळं वाचून दाखवायचं की आज ह्या तारखा आहेत, हे आहे प्रोफाईल. आणि ते म्हणायचे हो मी स्टडी पण केलेला आहे. पण ती वेळ झाली की त्यांना इच्छाच व्हायची नाही की कोर्टाच्या दिशेने आपण जावं. म्हणजे ते घरामध्येच बसून राहायचे आणि मग त्याच्यामध्ये 11-12 वाजले की त्याच्यानंतर म्हणायचे की नाही आता मी नाहीच जाणार म्हणून कोर्टामध्ये. आणि मग थांबायला लागले. मग 2 आठवडे असं वाटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आहे. आणि मग ते भेटायला आले. भेटायला आल्याच्या नंतर मीही ॲडव्होकेट आहे त्यामुळे चर्चा झाली आणि मग म्हणले की असा असा प्रॉब्लेम मी फेस करतोय. त्यांना सांगितलं की बरं झालं तुम्ही आले, थांबा आता बसा, आपण विमोचन विधी करू इकडे, त्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल. आणि त्यांचा विमोचन विधी केला. दुसऱ्या दिवसापासून ॲटोमॅटिक ते व्यवस्थित कामावरती जायला लागले, कोर्टामध्ये जॉईनिंग व्हायला लागले. तिसरं एक नजरेचं उदाहरण सांगतो की घरामध्ये तिघही ड्रायव्हर आहेत, म्हणजे की ही फॅमिली वेल एज्युकेटेड आहे, तिघही जॉब करणार आहेत. आणि त्यांनी नवीन 4 व्हीलर घेतली. नवीन 4 व्हीलर घेऊन दुसराच दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी ती गाडी म्हणजे पार्क करत असताना ठोकली गेली. तर नॉर्मल आहे की नवीन गाडी आहे आणि नवीन चालवतोय, हात बसला नसेल म्हणून धक्का लागला असेल, एवढं काही मनावर झालं नाही. परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला वडील बसलेले की आज ते जवळजवळ म्हणजे 22 वर्ष ड्रायव्हिंग करतात आणि 22 वर्ष ड्रायव्हिंग करणारा माणूस आहे की त्याचं सुद्धा म्हणजे की दुसऱ्या ठिकाणी म्हणजे की मार्केटमध्ये जात असताना एका पोलला गाडी घासली गेली. तर त्याच्यामुळे मग ते नुकसान झालं. मग मॅडम म्हणलं की तुम्ही थांबा, दोघांनी पण गाडी चालवू नका, मी गाडी चालवते. आणि काही प्रसंगांनी त्यांनी गाडी हातामध्ये घेतली. त्यांनी गाडी हातावर घेतल्यानंतर पण सेम पार्ट त्यांनी तर पूर्ण म्हणजे की एक व्हील ते गटाराच्या साईडने चाललेलं त्याच्यामध्ये उतरलं गेलं आणि मग त्यासुद्धा त्याच्याने घाबरल्या. आणि मग प्रश्न पडला की असं का होतंय म्हणून, गाडीमध्ये काही फॉल्ट आहे का. मग त्यांना सांगितलं की नाही तुम्ही गुरुजींना भेटा, विचारा. मग ते विचारायला आले की असं असं होतंय म्हणून. मग गाडीचा नंबर विचारला आणि कुणाच्या नावावर घेतले ते विचारलं. त्यांच्या तिघांकडे बघितलं. मग त्यानंतर सांगितलं की हा उपाय करा, याच्यानंतर ॲक्सिडेंट नाही होणार. त्यानंतर उपाय केल्यानंतर ॲक्सिडेंट बंद झाले. म्हणजे निश्चितपणे नजरदोष हा असतो आणि नजरदोष हा माणसाला जसा होतो तसा प्राण्यांना सुद्धा होतो. प्राणीसुद्धा लंघन करतात की खायचं प्यायचं पूर्ण सोडून देतात. वनस्पतीला लागलं तर बघा तुळस पूर्णपणे करपून जाते, जळून जाते. याचा अर्थ तिला नजर लागली हाच त्याचा होतो. घराला सुद्धा नजर लागते. घराला नजर लागली तर घरामध्ये इतकं म्हणजे की असं घुसमट ज्याला म्हणतो तशी घुसमट होते. दुसरा पार्टमध्ये म्हणजे की घरामध्ये अन्न फुकट जातं. म्हणजे जी गृहिणी असते तिने बरोबर जेवढी लोक असतात त्यांचा पुरेल एवढा स्वयंपाक केलेला असतो, परंतु त्याच्यामध्ये अन्न मॅक्झिमम फुकट जातं. याच्या व्यतिरिक्त घरामध्ये जळल्यासारखा म्हणजे दूध करपलं गेलं किंवा दूध ओतू गेल्यानंतर वगैरे जसं ते पातेल्याचा वास येतो म्हणजे करपल्याचा, जळल्याचा, तसा स्मेल घरामध्ये राहतो. ही त्याच्यामधली म्हणजे प्रमुखची अशी ठळक ही आहेत ज्या उदाहरणं की ज्याच्यावरनं तुम्हाला कळेल की खरोखरी नजरदोष आपल्या याला लागले. आणि याच्यावरती अनेक उपाय आहेत. महामृत्युंजय यंत्र आहे, बटक भैरव यंत्र त्याच्यामध्ये येतं. आणि दुसरा एक सोपा उपाय त्याच्यामध्ये येतो की तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घराला नजर लागू नये तर कालभैरव अष्टक येतं. म्हणजे ते कालभैरव अष्टक दररोज संध्याकाळी तुम्ही घरामध्ये लावत जा आणि कापूर पूर्णपणे घरामध्ये फिरवत जा. त्याच्यामुळे जसं प्रकाशमय पण होईल, घरातलं वातावरण पण सुंदर राहील आणि निश्चितपणे तुम्ही सगळेजण नजरेपासून वाचाल. आणि तरीसुद्धा नजरदोषमुळे तुम्हाला काही त्रास होत असेल तर खाली आपले नंबर आहेत, तुम्ही केव्हाही संपर्क करा. निश्चितपणे मी तुम्हाला सहकार्य करेन. नक्कीच. आणखीन एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अगदी लहानपणापासून असते आणि ती म्हणजे स्वप्न. आणि या स्वप्नांचे अनेक अर्थ अनेक जण आपापल्या पद्धतीने सांगतात. आपल्याकडे अशी म्हण पण आहे की मनी वसिये स्वप्नी दिसे. त्यामुळे या स्वप्नांना कसा अर्थ असतो किंवा स्वप्न खरंच असतात का आणि ही स्वप्न खरी होतात का. काही जण म्हणतात पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात, काही जण म्हणतात असं स्वप्न पडलं की ते वाईट असतं, असं पडलं की चांगलं असतं. अशा चर्चा आम्ही ऐकत असतो. तर स्वप्नांबद्दल काय सांगाल. आणि दुसरी गोष्ट
ॲस्ट्रॉलॉजीमध्ये स्वप्नांवरती सुद्धा काही मार्गदर्शन असतं का? निश्चितपणे प्रशांतजी, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी पहिल्या कार्यक्रमापासून सांगतो की हे सिद्धी आणि सिद्धांताचं शास्त्र आहे. म्हणजे तर या सिद्धांतामध्ये एक संकेताचा सिद्धांत आहे. म्हणजे की संकेत ही प्रत्येक गोष्ट देते. म्हणजे आपण एखादं ज्या वेळेला बॅड न्यूज एखादी ऐकतो किंवा एखादा बोर्ड वाचतो की बाबा याचं निधन झालं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की नियतीने घात केला, म्हणजे आपण नियतीवरती त्याचा दोष टाकतो. म्हणजे तर नियतीमध्ये घात केला, नियतीने दोष दिला, आपण नियतीला देतो. परंतु प्रॅक्टिकल असं असतं की प्रत्येक गोष्टीची इंटिमेशन ही आपल्याला मिळालेली असते, ज्याला आपण संकेत असं म्हणतो. मग तुमच्या आयुष्यात चांगलं होणार असेल तरी त्याचा संकेत तुम्हाला मिळालेला असतो. तुमच्या आयुष्यात काही वाईट होणार असेल तर त्याचा तरी संकेत तुम्हाला मिळालेला असतो. कधी कधी हा संकेत कुणाच्या तरी बोलण्यामधून तुम्हाला मिळतो, कधी ती व्यक्ती स्वतः तुम्हाला संकेत देऊन जाते किंवा स्वतःला स्वतःचा संकेत समजलेला असतो. याच्यामध्ये सर्वात सोपा संकेताचा जो सिद्धांत असेल तो स्वप्नांच्या बाबतीत आहे की तुम्हाला जे स्वप्न जे आहेत ही स्वप्न 100% सूचक असतात. आता आपण यंत्रांचा एपिसोड केलेला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह स्वप्नांबद्दल सांगितलेलं की स्वप्नात तुम्हाला काय दिसलं की तुमचा उत्कर्ष होईल. तर ती उत्कर्षाची स्वप्न आहेत ती वेगळी आहेत. त्यानंतर एक दुसरा आता विषय आहे की जो सोशल मीडियावरती येतो की जागृतपणे बघितलेली स्वप्न. नो डाऊट की जागृतपणे बघितलेली स्वप्न असतात, ती स्वप्न खरी का ही स्वप्न खरी, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परंतु स्वप्नांना निश्चितपणे अर्थ आहे. निरर्थक कुठलंही स्वप्न नसतं हे ॲस्ट्रॉलॉजी सर्वप्रथम सांगते. दुसरी गोष्ट ॲस्ट्रॉलॉजी हे सांगते की हे जे शास्त्रानुसार म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीनुसार तुम्हाला पडलेलं स्वप्न आहे, या स्वप्नाचा तुमच्या जीवनामध्ये 100% अर्थ आहे. आता 3 अवस्थेमध्ये आपण असतो. म्हणजे एक तर आपण शिशुप्तीमध्ये असतो म्हणजे झोपलेले असतो, नाही तर मग जागृतीमध्ये जागृत अवस्थेमध्ये असतो, नाही तर तिसरी अवस्था आहे की स्वप्न अवस्था की आपण स्वप्नामध्ये असतो. म्हणजे शिशुपची जागृती आणि स्वप्न या तिन्ही स्थितीमध्ये आपण 100% असतो. स्वप्न पडणं ही प्रशांतजी खूप चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही गाढ झोपल्याशिवाय तुम्हाला स्वप्न पडत नाही. जर तुम्हाला स्वप्न पडतायत तर तुमची झोप खूप चांगली होते. म्हणजे तुम्हाला गाढ झोप लागते, हे पहिलं त्याचं उदाहरण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की स्वप्न पडल्यानंतर त्या स्वप्नाचा तुमच्या म्हणजे की भविष्य काळाशी किंवा भूतकाळाशी याचा संबंध असतो. म्हणजे स्वप्न तुम्हाला वर्तमान काळामध्ये आज तुम्हाला स्वप्न पडलंय, परंतु त्या स्वप्नाचा अर्थ लावला तर तुमच्या भविष्याबद्दल काही ना काही ते तुम्हाला इंटिमेट करत असतं. आयदर और भूतकाळामध्ये एखादी चूक झाली असेल त्याच्याबद्दल इंटिमेट करत असतं. आता या विषयामध्ये अजून शब्दांचं हे करण्यापेक्षा उदाहरण आहे का, एक पळसदरीच्या मठामध्ये मार्गदर्शक करत असताना एक रिटायर पर्सन आले म्हणजे, आणि जस्ट रिटायर झाले असेल ते 59 वगैरे त्यांचा एज होता आणि त्यांची मिसेस बरोबर होती. आणि ते म्हणले की मी गेले 1.5 वर्ष सातत्याने दर आठवड्यामध्ये किमान 2 वेळा मला हे स्वप्न पडतं. ठीक आहे, काय स्वप्न पडतं? म्हणजे स्वप्न असं पडतं की माझं पूर्ण म्हणजे की मुंडन केलेलं आहे. म्हणजे जसं श्राद्ध कर्माला वगैरे करतो तसं मुंडन केलं आहे आणि माझे वडील एक्सपायर होऊन आता 2 वर्ष झालीत, पण माझे वडील स्वप्नात येतात आणि माझ्या जोरात टपली मारून निघून जातात. आणि हे स्वप्न आठवड्यातून 2 वेळा मला पडतं. म्हणजे या स्वप्नाचा मी अनेक जणांना अर्थ विचारला. कोणी मला त्याच्यावरती त्रिपिंडची श्राद्ध करायला सांगितलं, ते श्राद्ध मी केलं. कोणी सांगितलं वडिलांना घास काढून ठेवा, तर तुम्ही घास काढून ठेवतो, पण स्वप्न संपत नाही. म्हणजे स्वप्न हे दर आठवड्यातून 2 वेळा पडतंच. म्हणजे तर या स्वप्नाचा तुम्हाला काय अर्थ वाटतो म्हणून तर मी त्यांना सांगितलं की वडिलांनी तुमच्या वडील स्वप्नामध्ये येतात, तुम्हाला एक टपलीत मारतात आणि निघून जातात, आणि तुम्ही श्राद्ध कर्म करताना जसं मुंडन केलेलं असतं तसं मुंडन केलेलं आहे. या सगळ्या जर तुमच्या स्वप्नाचा स्थितीचा विचार केला तर मला असं वाटतं की वडिलांकडनं काही मिळाल्यापैकी कुठलं तरी गुपित तुम्ही ठेवलेलं आहे. म्हणजे की छल कपट करून एखादी गोष्ट तुम्ही कुणाला सांगितलेली नाही किंवा तुमच्याकडे ठेवलेली आहे, म्हणजे ती तुम्ही पब्लिश करावी हे तुमच्या वडिलांची इच्छा आहे आणि वारंवार हे तुम्हाला स्वप्नामध्ये येत आहे. त्याच्यावरती ते हसले. त्याची मिसेस म्हणली नाही हो, त्यांचा स्वभावच असा नाही, कुठली गोष्ट त्यांच्या पोटातच राहत नाही, हे सांगून त्यांनी तो विषय टाळला. पण दुसऱ्या गुरुवारी ते मला आवर्जून भेटायला आले. त्यावेळेला म्हणले गुरुजी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र केलेलं आहे आणि सगळ्यांना समान वाटणी केलेली आहे. मला हे माहिती नाही की मी हे का पब्लिश करत नाही, पण मी पब्लिश केलेलं नाही आहे. म्हणजे कुणाला सांगितलेलंच नाही की मृत्यूपत्र बाबांनी केलं आहे आणि ते माझ्याकडे आहे, फक्त वकिलाला आणि मला माहिती आहे म्हणून. म्हटलं तसं नका करू, तुमच्या वडिलांची इच्छा आहे की ते पब्लिश करावं. मग त्यांनी ते मृत्यूपत्र सगळ्यांना बोलवलं आणि वाचून दाखवलं आणि त्याप्रमाणे प्रॉपर्टीचा हिस्सा प्रत्येकाला दिला आणि मग स्वप्न बंद झालं. म्हणजे निश्चितपणे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची इंटिमेशन तुमच्या बाबतीत चांगलं होणार असेल तरी इंटिमेशन तुम्हाला तुमच्या स्वप्नामधनं भेटते, तुमच्या बाबतीत वाईट होणार असेल तरी इंटिमेशन तुम्हाला स्वप्नाच्या बाबतीत भेटते. ह्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाची गोष्ट, काही स्वप्नही भीतीदायक असतात की त्यामध्ये तुम्हाला भीती वाटते, छातीवर कोणीतरी येऊन बसले असं वाटतंय, दडपले असं वाटतं, ही निगेटिव्ह अर्थी स्वप्न आहेत. काही स्वप्नांमध्ये तुम्हाला जेवणाच्या पंक्ती दिसत असतील, तुम्ही स्वतः जेवताना दिसत असेल, लग्न लागलेलं दिसत असेल, तुमचं लग्न होतंय असं दिसत असेल, तर या घटना या निश्चितपणे म्हणजे की पूर्णपणे काही निगेटिव्ह साईन देणारे आहेत. पण त्या नक्की कशाच्या बाबतीत असू शकतात हे सुद्धा ॲस्ट्रॉलॉजी मार्गदर्शन पूर्णपणे मिळू शकतं. तुम्हाला कुठले स्वप्न पडतात याच्यावर नक्की विचार करा आणि तुमचे स्वप्न तुम्हाला जर अर्थ लागत असेल तर शेअर करा. 100% त्याचा काय अर्थ आहे ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न करेन. खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं आपण सगळेजण
मिळवतो आहोत. खरं तर गूढ आयुष्य आहे आपल्या सगळ्यांचं आणि या गूढ आयुष्यात एवढं सरळ आणि सोपं साधं मार्गदर्शन असू शकतं. मात्र त्याकरता आपल्याला 4 पावलं पुढे यावं लागेल, माहिती घ्यावी लागेल, मार्गदर्शन घ्यावं लागेल, सरांपर्यंत जावं लागेल, त्यांना भेटावं लागेल आणि या सगळ्याच्या गोष्टींची जी उकल आहे आपल्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून ती आपल्याला करून घ्यावी लागेल. म्हणजे मग ज्या काही समस्या आपल्या आयुष्यामध्ये घटना घडत असतात, काही व्यक्ती आयुष्यामध्ये असतात, काही बरंच काय काय आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं, कधी ते सकारात्मक असतं, कधी नकारात्मक असतं, त्याचे अर्थबोध आपल्याला होतो आणि मग त्यानंतर आपल्याला मार्ग चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, अजून एक गोष्ट सगळ्या माणसांच्या आयुष्यामध्ये असते आणि ती म्हणजे प्रत्येक माणसाचा स्वभाव. आपल्याकडे अनेक जण येतात, याचा स्वभाव काही बदलत नाही, हा असाच आहे वगैरे, अशा पद्धतीने आपण चर्चा ऐकतो किंवा आपणही म्हणतो की अरे काय स्वभाव आहे तुझा, जरा बदल, किंवा चांगला स्वभाव असणं, वाईट स्वभाव असणं, किंवा आपण असंही म्हणतो की अरे वा याचा स्वभाव खूप छान आहे वगैरे असं. तर तो स्वभाव हा एक भाग असतो. तर स्वभाव बदलत नाही असं जे म्हणतात ते खरं आहे का? आणि या स्वभावावर आता असं म्हणतात की स्वभावाला काही औषध नसतं, पण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे का? तेवढं मात्र सांगा. स्वभाव आहे ना, हा प्रत्येकाचा मूलभूत जरी असला, म्हणजे की त्याच्यामध्ये स्वभाव विषयावर बोलायचं झालं तर त्याचं मन, त्याची परिस्थिती, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. परंतु प्रॅक्टिकल स्वभाव की तुम्ही कसे असणार आहे किंवा तुमचा स्वभाव कसा असणार आहे हे तुमच्या ग्रहांवरनंच म्हणजे पूर्णपणे ठरवलं जातं. आणि ग्रहांच्या ॲग्रेसिव्हनेसप्रमाणे किंवा ग्रहांचं जे पत्रिकेमधलं स्थान आहे, त्यांची जी गती आहे, त्याच्यावरनं निश्चितपणे तुमचा स्वभाव ठरलेला असतो. आता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पुन्हा म्हणजे ही जी आपली शृंखला चालू आहे की गूढ आयुष्याचे सरळ समाधान, याच्यामध्ये आजच्या 3ऱ्या भागामध्ये आपण आहोत. आणि 3ऱ्या भागामध्ये असताना जवळजवळ अगोदर मी 2 सिद्धांत तुम्हाला ओपन केले. याच्या अगोदर पण मी सांकेतिकाचा सिद्धांत तुम्हाला सांगितला, त्याच्या अगोदर कर्माचा सिद्धांत आपण बघितला, लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण बघितला. तसं स्वभावाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा ॲस्ट्रॉलॉजीचा एक सिद्धांत येतो, तो म्हणजे परिवर्तन. जसं गीतेमध्ये श्रीकृष्ण पण सांगतो की परिवर्तन ही संसार का नियम आहे, तसं ॲस्ट्रॉलॉजी सुद्धा परिवर्तनाचा सिद्धांत सांगते. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर ते परिवर्तन घडवणारं सामर्थ्य हे 100% ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे, तुमच्या भविष्यामध्ये निश्चितप्रमाणे आहे. आता स्वभाव बघितला तर लहान मुलाचा पण स्वभाव असतो की आपण म्हणतो किती हट्टी आहे रे, किंवा हा किती रागीट आहे म्हणजे. आणि म्हाताऱ्या माणसाचा पण स्वभाव आपण बघतो की अरे किती चंचल आहेत, आज एवढं झालं तरी यांच्या आयुष्यामध्ये अजून स्थिरता नाही आहे, किती अस्थिर आहे. म्हणजे स्वभावाचे असे बरेच पैलू आहेत, म्हणजे की त्याच्यामध्ये अस्थिरता असेल, त्याच्यामध्ये चंचलता असेल, त्याच्यामध्ये शीघ्रकोपीपणा असेल, त्याच्यामध्ये उतावळेपणा असेल, एखादा माणूस मोठेपणा खूप करत असेल, एखादा माणूस खूप उदळ्या असेल, अशा बऱ्याच प्रकारचे स्वभावाचा आपण ऐकतो. म्हणजे आणि मग असं म्हणलं जातं ना की सुंब जळला तरी पीळ जळला नाही, म्हणजे स्वभाव हा काय बदलला जात नाही, तो शेवटच्या क्षणापर्यंत तसं राहतो. पण असं नाही आहे, म्हणजे हा 100% ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या गोष्टीवरती खूप सारं म्हणजे परिवर्तन या सिद्धांतामध्ये लिहिलेलं आहे आणि तो निश्चितपणे बदलला जातो. म्हणजे त्याच्याकरता काही उपासना साधना सुद्धा आहेत, त्याच्याबरोबर काही विशिष्ट अशा वस्तूसुद्धा आहेत की ज्याच्याने पूर्णपणे हा स्वभाव तुमचा बदलू शकतो. आता नॉर्मली आमच्याकडे ज्या वेळेला म्हणजे आई वडील लहान मुलांना घेऊन येतात त्यावेळेला म्हणतात की हा एवढा हट्टी आहे ना, खूप हट्ट करतो आणि एवढा रागावतो की एखाद्या गोष्टीचा इतका त्याला राग येतो की तो हातातली वस्तू असेल ती फेकून देतो. म्हणजे त्याच्यानंतर मग काहीही तो बोलणं, म्हणजे की एकदम अशी जहाल भाषा बोलणं, या गोष्टी त्याच्या बाबतीमध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये होतात. दुसरी गोष्ट म्हणजे की जसं हा मुलांचा स्वभाव झाला तर त्याच्यावर सुद्धा म्हणजे की आम्ही सोल्युशन सांगतो की याला 5मुखी रुद्राक्ष वापरा किंवा शंकराच्या पिंडीवरती पाणी व्हा रेग्युलर, याच्या आतून याच्याने फरक पडेल आणि निश्चितपणे मग त्याच्यामध्ये फरक पडतो. म्हणजे की त्याचा मूलभूत स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये बदल पडायला सुरुवात होतो. विशेष करून स्त्रियांच्या बाबतीमध्ये हा स्वभाव जास्त प्रमाणामध्ये जाणवतो. म्हणजे स्त्रिया बघाल तर कुठलीही स्त्री कर्तबगारच असते आणि आज भाऊबीज आहे म्हणजे तर त्या निमित्ताने आपण हेही सांगायला पाहिजे की तिच्याकडे माया मोह, त्याच्यानंतर प्रत्येकाबद्दल करण्याकरता कर्तृत्व आणि सगळ्या गोष्टी पूर्णपणे असतात. परंतु प्रॅक्टिकल तुम्ही बघाल ना तर 100मधल्या 90 स्त्रियांचा हा प्रॉब्लेम आहे की त्या खूप म्हणजे की जबाबदारीने प्रत्येक गोष्ट करतात, त्या स्वतः जबाबदारी स्वीकारतात, ती पूर्णपणे निभावतात. पण एकदा निभावून झाली ना की एखाद्या छोट्याशा गोष्टीवरनं त्यांचं डोकं सटकतं आणि मग त्याच्यानंतर त्या जे काही बोलतात त्या बोलण्यामध्ये त्यांनी केलेलं सगळं जे आहे त्याच्यावर पाणी फिरतं. आणि हे त्यांच्यासुद्धा लक्षात येतं की प्रत्येक वेळेला आपल्या बोलण्यामुळे आपल्या कर्तृत्वावरती पाणी फिरवलं जातं. जो एक तुम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे तो मान सन्मान तुम्हाला मिळाला जात नाही आणि तुम्ही किती कंट्रोल करायचं म्हटलं तरी ही गोष्ट कंट्रोल केली जात नाही. ह्या तुमचा स्वभाव दोष झाला. मग या स्वभाव दोष निश्चितपणे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणण्यापेक्षा ॲस्ट्रॉलॉजी मार्गदर्शनामध्ये तुम्ही आलात तर 100% तो तुमचा क्लिअर होऊ शकतो. त्याच्यावरती पवळं रत्न आहे की जे रत्न वापरून तुमचा मंगळ पूर्ण
पूर्णपणे म्हणजे की आटोक्यात राहील, की जेणेकरून तुम्ही बोलण्याच्या अगोदर 100 टाइम विचार कराल की आपण हे बोलणं योग्य आहे का नाही योग्य आहे, आपण बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एका रेग्युलर माइंडसेटमध्ये तुम्ही राहाल की त्याच्यानंतर तुमच्या हातून सगळ्या गोष्टी घडत राहतील. पण बोलण्यामुळे जे तुमचं नुकसान होतंय ना ते तुमचं 100% होणार नाही. तुकाराम महाराजांचा एक याच्यावरती अभंग पण आहे की 50 अक्षरी करसी बरोबरी, तुझे तोंड तुझं वैरी. म्हणजे की तुझं तोंड जे आहे तेच तुझं वैरी आहे. तुझी एवढे शब्द आहेत की जे म्हणजे की 50 कर्तृत्ववान गोष्टी तुझ्या शब्दावरती होऊ शकतात, पण त्याच्यावरती पाणी फिरवण्याचं कार्य पण तुझ्या तोंडामुळेच होऊ शकतं. तर ह्या गोष्टी पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणायच्या असतील तर स्वभावावरती औषध तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये 100% आहे आणि त्याचं तुम्ही रेग्युलर अनुक्रमण करायला पाहिजे. आता उदय एखादा माणूस असतो की त्याचा इतका उदयपणा असतो की प्रत्येक ठिकाणी त्याला मोठेपणा, त्या मोठेपणामध्ये तो खर्च करणार, मग त्या खर्चामध्ये पुन्हा त्याला प्रॉब्लेम होणार. ह्या गोष्टी अनेक आमच्याकडे रेग्युलर स्वरूपामध्ये येतात. काही काहींचं माइंडच क्रिमिनल असतं की त्यांच्या मनामध्ये म्हणजे की तशा गुन्हा करण्याच्याच वृत्ती होतात आणि मग गुन्हे त्यांच्या हातून घडत असतात. ह्या प्रकारचे येतात. काही ठिकाणी असं असतं की ते उगाच मित्रांबरोबर वाहवत जातात आणि त्या मित्रांच्या संगती लागल्यामुळे त्यांना पूर्णपणे की त्या गुन्ह्यांना किंवा त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सामोरं जावं लागतं. अशा अनेक उत्तम उदाहरणं आपल्या समोर असतात म्हणजे. आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्याच्यावरती रेग्युलर मार्गदर्शन केल्यानंतर आणि खरोखर तो सल्ला त्यांनी ऐकला किंवा त्याला रिलेटेड ज्या गोष्टी सांगितल्यात त्या केल्या तर निश्चितपणे त्यांच्या स्वभावामध्ये बदल झालेला जाणवतो. त्यांचं आयुष्य तर सुखकारक होतंच म्हणजे, पण त्याच्याबरोबर त्यांना समाजामध्ये सुद्धा चांगलं मूल्यांकन केलं जातं, समाजामध्ये सुद्धा चांगलं मूल्य प्राप्त होतं. आपणही अशा कुठल्या स्वभाव दोषामध्ये अडकला असाल तर निश्चितपणे तुमचा स्वभाव दोष उघडपणे तुम्ही सांगा. आपण निश्चितपणे त्याच्यावरती मार्गदर्शन करू जेणेकरून तुमचा स्वभाव तर चांगला बनेलच, लोकांना तुम्ही हवेसे वाटालच, पण समाजामध्ये सुद्धा तुमचं मूल्यांकन निश्चितपणे वाढेल. 3 महत्त्वाच्या विषयावरती आज आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलंय. नजरदोष, स्वप्न आणि स्वभाव. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित असणाऱ्या गोष्टी आहेत आणि आपल्या आयुष्यावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे यावरती जर तुम्हाला सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर जसं मी मगाशी सुरुवातीलाही सांगितलं की सोमवार ते शुक्रवार हे सर पनवेलमध्ये असतात आणि दादर आणि शिवाजी पार्कला जे सरांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी सर शनिवार रविवारी असतात. त्यामुळे कुठेही तुम्ही जरी गेलात तरी तुम्हाला थेट त्या ठिकाणी सर भेटू शकतील आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या आहेत त्या बाबतीत तुम्हाला ते मार्गदर्शन करू शकतील. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.